आदरणीय प्रकाश आंबेडकरजी यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी चालू आहे। सदस्य नोंदणी नोंदवताना अनेकदा तरुण युवा पिढी देखील तुमच्यासोबत सातत्याने जास्त प्रमाणात सामील होत आहेत। काय सांगाल तुम्ही? सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय भीम। विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता एकमेव स्वाभिमानी पक्ष जो उरला आहे तो आहे आपला वंचित बहुजन आघाडी। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जे स्वाभिमानी नेतृत्व स्वीकार करणारे सगळ्या जनता खूप समोरून पुढे येत आहे। ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर आमची शेवटची तारीख कालची होती, पण तरीही आम्हाला एक्सटेंड करावं लागलं, कारण लोकांची मागणीच ती होती की कॅम्प प्लीज थांबू नका, कॅम्प कंटिन्यू राहून द्या। गेल्या 1 आठवड्यापासून आमचं कॅम्प चालू आहे। हर एक ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये सदस्य नोंदणी आता सुरू आहे आणि लोक समोरून येऊन, हा एकमेव असा पक्ष असेल ते लोक समोरून येऊन ह्याच्यामध्ये नोंदणी करत आहेत। 50 रुपयाची पावती आहे, 500 रुपयाची मेंबरशिप आहे, इवन 10,000ची जी लाईफटाईम मेंबरशिप आहे तीसुद्धा लोकांनी इकडे येऊन पुढे येऊन केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकतो की अशा प्रकारे अनेक जण यामध्ये सामील होत असताना महिलांची देखील उपस्थिती सगळ्यात जास्त असते। त्याचं कारण काय? महिला कसे असतात ते निष्पाप असतात, त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचा पाप नसतो। आता थोडा लोकांना वाईट वाटेल तर पुरुषांच्या मनात थोडं असतं की बाबा बघायला गेलं तर जे लवकर विकले जातात इलेक्शनच्या टायमाला ते पुरुष मंडळी जास्त असतात। तार बोला, पैसे बोला, मटन पार्टी बोला, पण महिला तसे नाही। महिला हे त्यांना खऱ्याची बाजू माहिती असते, यासाठी ते खऱ्याच्याच बाजूने नेहमी उभा राहतात। तर त्यासाठी बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीला सध्या जी नवीन पिढी आहे, जे जेनझी जनरेशन आहे आणि महिला वर्ग हे खरंच त्यांना खूप, आमच्या पक्षाला खूप जास्त प्रेम करत आहे।